नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे नाताळ. या विषयावरती सुंदर मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे नाताळ. या विषयावरती सुंदर मराठी निबंध. प्रेमाचा संदेश घेऊन येतो नाताळ सण. प्रेमाचा संदेश घेऊन येतो नाताळ सण. शांती, क्षमा, करुणेचा देतो सुंदर वाण. शांती, क्षमा, करुणेचा देतो सुंदर वाण. प्रेमाचा संदेश घेऊन येतो नाताळ सण. शांती, क्षमा, करुणेचा देतो सुंदर वाण. नाताळ हा जगभर साजरा केला जाणारा आनंदाचा, प्रेमाचा आणि शांतीचा सण आहे. हा सण येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या स्मरणार्थ 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ख्रिस्ती धर्मीयांसाठी नाताळ हा अत्यंत पवित्र सण असला तरी आज तो सर्व धर्मांच्या लोकांचा उत्सव बनला आहे. या दिवशी संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह आणि एकोप्याने भारलेले असते. नाताळपूर्वी ॲडव्हेंट काळ साजरा केला जातो. या काळात लोक प्रार्थना करतात, घरांची स्वच्छता करतात आणि सजावटीची तयारी करतात. घराघरात नाताळ वृक्ष उभारला जातो. रंगीबेरंगी दिवे, तारे, घंटा आणि सजावटीच्या वस्तूंनी घरे उजळून निघतात. चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचे आयोजन केले जाते. दिव्यांच्या उजेडात झळाळतो संसार. दिव्यांच्या उजेडात झळाळतो संसार. नाताळ सांगतो माणुसकीचा सुंदर विचार. नाताळ सांगतो माणुसकीचा सुंदर विचार. दिव्यांच्या उजेडात झळाळतो संसार. नाताळ सांगतो माणुसकीचा सुंदर विचार. नाताळ सणाचा मुख्य आकर्षण म्हणजे सांता क्लॉज.
सांता क्लॉज मुलांना भेटवस्तू देतो अशी सुंदर कल्पना प्रचलित आहे. त्यामुळे मुले नाताळाची आतुरतेने वाट पाहतात. केक, मिठाया, चॉकलेट्स आणि विविध पदार्थ तयार केले जातात. लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. भेटवस्तू देऊन आनंद वाटून घेतात. लहानग्यांच्या हास्यात सांताची छाया. लहानग्यांच्या हास्यात सांताची छाया. नाताळ आणतो आनंदाची माया. नाताळ आणतो आनंदाची माया. लहानग्यांच्या हास्यात सांताची छाया. नाताळ आणतो आनंदाची माया. नाताळचा खरा संदेश केवळ आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नाही. येशू ख्रिस्तांनी प्रेम, त्याग, क्षमा आणि सेवा यांचे महत्त्व सांगितले. गरिबांना मदत करणे, गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, द्वेष विसरून प्रेम वाढवणे हा नाताळचा खरा अर्थ आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात नाताळ आपल्याला थांबून माणुसकी जपण्याची आठवण करून देतो. द्वेष विसरून धरूया प्रेमाचा हात. द्वेष विसरून धरूया प्रेमाचा हात. नाताळ शिकवतो माणुसकीचीच वाट. नाताळ शिकवतो माणुसकीचीच वाट. द्वेष विसरून धरूया प्रेमाचा हात. नाताळ शिकवतो माणुसकीचीच वाट. शेवटी नाताळ हा केवळ एक सण नसून तो जीवन जगण्याची सुंदर शिकवण आहे. प्रेम, शांती, एकता आणि सेवाभाव या मूल्यांनी आपले जीवन समृद्ध करण्याची प्रेरणा नाताळ आपल्याला देतो. म्हणूनच हा सण सर्वांच्या मनात खास स्थान मिळवतो. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.
नवीन विषयांवरती. धन्यवाद.